सर नमस्ते. नमस्ते. नाव आणि पत्ता सांगा सर. माझं नाव सदाशिव पाटील, मुक्काम पोस्ट कापूसखेड, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. आपली जी आता जरबेरा आहे सर, हिची व्हरायटी कोणती हो? ही व्हरायटी बऱ्याच आहेत यात, एक प्रकारची नाही का. प्रत्येक व्हरायटीचं नाव वेगवेगळं. आता हे माझ्या हातात आहे स्टांजाचं आहे. स्टांजा. आता हे जे पॉलिश आहे सर, हे किती गुंठ प्लॉट आहे आपला? हा माझा 15 गुंठ आहे. 15 गुंठ आहे का नाही? ही जी स्टिक आहे सर, ही स्टिकची हाईट किती असेल आता सध्या? आता हे 2.5 फुटाच्या आसपास आहे. 2.5 फूट आहे की नाही? जर खाली धरा बरं सर, असं खाली धरा, एकदम खाली धरा आणि वर करा. हा खाली धरा, एकदम खाली धरा सर. हलवा बरं, मोडते का बघा बरं. नाही मोडत. नाही स्टिकला तशी मजबूती आली आहे, मजबूती आली. हे किती वर्षाचा प्लॉट आहे सर? आता हा 5वं वर्ष कंप्लीट झालं. पूर्ण झाले? 6वं वर्ष चालू झालं. बर, तुम्ही कंपनीचं म्हणणं किती वर्ष प्लॉट चालू? कंपनी 4 वर्षाच्या पुढे तुम्हाला ठेवूच देत नाही. ते राहतच नाही, केमिकल मुळे नाही प्लॉट टिकतच नाही. 4च्या पुढे टिकतच नाही. त्याचं एक्सपायरी डेट 4 वर्ष. प्रोडक्शन तरी कमी येणार, रोपाची मॉर्टिलिटी तरी होणार, हे ठरलेलं आहे. डाय सर बघायला गेलो, ही डाय जरा दाखवा सर आणखी. हिची डाय साईज किती असेल सर? आता ही 2.5 इंचाच्या आसपास आहे की नाही? अजूनही तयार नाही. सकाळी ह्यातनं हार्वेस्टिंग झालेलं आहे. झालंय. आज काय फुलं काढली, म्हणजे हे पाठीमागे राहिलेलं फुल आपण काढले आता, म्हणजे उद्या परवासाठी. 6 वर्षानंतर ही जे प्लॉट आहे, हे प्लॉट जे शेतकरी व्हिडिओ बघतील ते कोण म्हणणार नाहीत की 6 वर्षाचं प्लॉट आहे. त्यांना पटणार पण नाही पटणार. ते लगेच म्हणणार आहेत पहिल्या किंवा दुसऱ्या वर्षाचं आहे की नाही, असंच वाटतंय. हो, 100%. 100%. तुम्ही शेती किती वर्षाला करताय सर? मी आता ह्या जरबेरा शेती करतोय 40 वर्ष. 40 वर्ष झाली. 40 वर्ष. बर. आणि आता जरबेरा हे 10 वर्ष झाले. पॉलिओ शेती ही 10 वर्ष झालं करते. 10 वर्ष. म्हणजे ह्याच्या अगोदर ह्या प्लॉट मध्ये काय होतं? जरबेराच होता. ती किती वर्षात काढला सर? तो 4थ्या वर्षी काढावाच लागला. राहिलंच नव्हतं, काहीच राहिलं नाही, प्रोडक्शनच नव्हतं. बर. रोपं नुसती होती, कुठेतरी एक वीतभर अशी फुलं यायची, सगळी पाकळ्या जळणार, काहीतरी होणार, असंच. तीच परिस्थिती पुन्हा एकदा ह्या वर्षी झाली होती. आता मे महिन्यात तीच अवस्था झाली होती. मी तो दुसरा प्लॉट ज्यावेळी लावला नाही त्यावेळी ठरवला आता हिची पण ऑर्डर देऊन सोडायची, रोपाची नवीन ऑर्डर द्यायची. त्यावेळी नाना म्हणून मला भेटले, म्हणजे आमचं असं सॉइल चार्जरचं हे आहे, बघा वापरून. म्हटलं ठीक आहे, बघूया एकदा, आता कराय काय प्रयत्न केला. परिस्थिती काय बाग आता ऍक्च्युअल तुम्हाला सांगा, मला पटलंच नव्हतं काय म्हटलं, पण एकदा अनुभव तरी घ्यायला काय हरकत आहे. बरोबर. आणि सॉइल चार्जर किती त्यावेळी 1.5 लिटर सोडलं आणि मायकोची अर्धी पुडी एवढंच सोडलं. बर. 15 दिवसात प्लॉटला म्हणजे अशा बाजूच्या फुटी वगैरे दिसायला लागले. आणि येणारं जे पान होतं त्याला इतकं शायनिंग होतं की जणू तुम्ही तेल लावलंय असं शायनिंग होतं. हो. आता हे जे पान बघतोय सर, अगदी तेल लावलं पान, एवढं पान चमकते. म्हणजे ही सर पहिले 6 वर्षाच्या प्लॉटचं एवढं शायनिंग कधी आलेलं बघितलं का? नाही, शक्यच नाही. तुम्ही पॉलिहाऊस किती फिरून बघितले हो? आता कितीतरी पॉलिहाऊस बघितले. तरी पण अंदाजे किती भेटले असतील? तरी 10-20 पॉलिहाऊस बघितले. किती एकराचे असतील ते? एक जणांनी 5-5, 10-10 एकरवाले आम्ही भेटून आलाय. आणि तुमच्या आता कॉन्टॅक्ट मध्ये अजून आहेत की सगळे? आहेत का नाही? त्यांची आपल्या बरोबर ज्यांची लागण केलेली आहे त्यांची परिस्थिती काय? नाही, आता आपल्या बरोबरच प्लॉट जवळजवळ रिप्लांटेशनला त्यांनी स्टार्ट केले आणि आपण पण करणार होतो तरी ते कॅन्सल झालंय. आता प्रश्नच नाही हो. अजून हा प्लॉट आता बरं का 1-2 वर्ष म्हटलं तरी मी चालवू शकतो, कारण एवढी आता सर हा प्लॉट जर आता कोणी बघितलं तर सगळेजण म्हणणार हे आता नवीन लागण केलेली आहे. हो, 100% म्हणणार आहे की नाही? होय. तर ह्या प्लॉटसाठी आपण काय काय वापरलं आणि तुम्हाला किती दिवसात काय रिझल्ट आले जरा सविस्तर सांगा. नाही, मी आता सॉइल चार्जर 1.5 लिटर वापरला. मायकोची अर्धी पुडी हे वापरल्यानंतर हे किती दिवसापूर्वी वापरलं सर? त्याला झाले 2 महिने झाले. 2 महिने झाले. ते वापरल्यानंतर तुम्हाला किती दिवसात रिझल्ट काय? 15 दिवसात मला फरक दिसला. दिसल्यानंतर मी नंतर दुसरा डोस दिला त्याच्यातला. बर. कारण 5 लिटरचा कॅन मागवला होता. बर. उरलेलं परत सोडलं. बर.
त्यांना आणि फुटवे आले त्याला. हो, फुटवे आता प्रश्नच नाही. आता मी प्रोडक्शन चालू केले. आता डेली माझं 1000 फुलाचं प्रोडक्शन आहे ह्याच प्लॉट मधून. ज्या वेळेला आपण वापरलं नव्हतं त्यावेळेला शेवटचा तोडा किती फुलाचा होता? फुलं घेतच नव्हतं कोण माझी. काय म्हणलं? कारण फुलंच घेत नव्हती मार्केटला फुलं. 1 इंचाची डिश कोण घेणार तेव्हा? ती बॉक्स पाठवलं तरी ते दलाल म्हणणारी भाड्याला कार कशाला? रिजेक्ट भाड्याला कार कशाला करताय मला. बर, ते पण नावं ठेवायची दलाल. तसं आम्ही पाठवण्याच्या लायकीचं नव्हतंच. ते नव्हतं, अजिबात नव्हतं. हा जो काया पालट झाला सर, नाही सॉइल चार्जर आणि तुमचा मायक्रो चार्जर, आणि आता बघा ते तुमचं साईज चार्जर वापरले, ड्रिपनं दिले. आता काडी सुद्धा बघा हे म्हणजे टोटली, नाहीतर अशी कधीच राहत नाही. कारण ते आता रसरशीत पण नसतं, पोकळ कडक असायचं. ते नाही, पोकळ होतं, पोकळ असायचं. आणि हे कसं झालं आतून? आता हे कम्प्लिटली रसरशीत भरीव झाले आतून, भरीव झाले, है की नाही? तर तुमचा सर जो 10 वर्षाचा जो अनुभव होता, तो 10 वर्षाचा अनुभव टोटल केमिकलवरचा. त्यावेळी काय कन्सल्टंट सांगेल ते आम्ही घालणार. बर, 4 किलो घाला, ते 2 किलो घाला, असलं सगळं. आणि केमिकल शिवाय दुसरं काही नाही. ही पॉलिहाऊस शेती म्हणली की सर शेतकरी म्हणतात की केमिकल शिवाय आणि कन्सल्टिंग शिवाय ही शेती होऊ शकत नाही. हे कसं आहे माहिती आहे का तुम्हाला? ऍक्च्युअल सांगतो बरं का, हे केमिकल मुळे तुमचं जवळजवळ प्लॉट काय म्हणतो त्याला आपण, वीक होत जातो. 100% आहे. मी ठामपणे सांगतो तुम्हाला, 100%. किती दिवस झाले सर आपल्याला सूर्यप्रकाश मिळाला नाही? आता 15 दिवस झाला. अजिबात नाही, अजिबात नाही. अतिवृष्टी चालू आहे, फोटोसिंथेसिस होतच नाही ना. अतिवृष्टी चालू आहे, पूर आलाय आपल्याकडे सध्या. आता पूर आहे म्हणजे सगळ्याकडचे रस्ते पण सगळे बंद झाले. एवढ्या खराब वातावरणात सर ह्या वर्षी टेम्परेचर बघायला गेलो, टेम्परेचर पण किती होतं? टेम्परेचर काय 20-22 पर्यंत. आणि यंदा टेम्परेचर 40-42 वर गेलो होतं. सगळ्यात हायेस्ट टेम्परेचर ह्याच वर्षी होतं. आणि ह्याच वर्षी सगळ्यात पाऊस पण मोठा पडला, है की नाही? म्हणजे दोन्ही वातावरण जर ज्या वेळेला बघायला गेलो, अति उच्चांक गाठलेला आहे त्या प्लॉट मध्ये. ह्या एवढ्या कठीण परिश्रमात जर बघायला गेलो, एवढा प्लॉट तग धरणं तुम्हाला वाटत होतं का सर? नाही, हे प्लॉट काढण्याची इच्छाच होती तर माझी. बर, एवढा आता डेव्हलप झाला. आता बरं का, मी मला तरी वाटतं अजून 1-2 वर्ष तरी मी प्लॉट हलवू शकत. 2 वर्ष नाही सर, मी अजून तुम्हाला सर गॅरंटी देतो, मी लिहून गॅरंटी देतो, 5 वर्ष अजून ह्याला काहीच होणार नाही. जर तुम्ही ताकदीने अशा पद्धतीने जर राहिलं का नाही, प्रश्नच नाही. मग कितीही प्लॉट. आता सध्या आपण वापरले किती प्रोडक्ट सर? फक्त 3च प्रोडक्ट. आपले टोटल प्रोडक्ट किती? 22 अधिक 3 नवीन आलेले 25 प्रोडक्ट सर. 25 पैकी आपण 3 वापरले, म्हणजे राहिली किती अजून? 22 राहिली. 22 प्रोडक्ट सर अजून वापरले तर काय वाटतं तुम्हाला, काय होईल यात बदल? आता हे जे सरकार जर त्याचा रिझल्ट मिळाला तर 1 नंबर. ह्याच्यासारखा त्याचा म्हणजे कसं असते सर, भात जर शिजलाय की नाही बघायसाठी लेडीज काय करतात? बरोबर, एक शीत घेतात ना, का भात सगळा पूर्ण पातेला भरून तपासतात? तर तुम्ही जी काही टेस्टिंग घेतली ती फक्त सुरुवातीला 2 प्रोडक्ट वर घेतली, त्याचा रिझल्ट आला म्हणून 1 प्रोडक्ट वाढवलं. आता हे 3 प्रोडक्टचा रिझल्ट आला म्हणून तुम्ही काय करायचं? आता टप्प्याटप्प्याने वाढवत जायचं. मी आता नानांना सांगितलंच ना, मला परत म्हणजे जे काही तुमचं इतर आहे ते हवंच आहे ना. बर, आता पॉलिहाऊस मध्ये येणाऱ्या मुख्य समस्या कोणत्या सर? समस्या म्हणजे हे कसं, थ्रिप्स माइट्स हा मुख्य. ह्याची म्हणजे अतिभीती. आणि हे बुरी हो का? थ्रिप्स माइट आणि बुरी हे कमजोरीमुळे येणारे रोग सगळे. राम सर नेहमी म्हणतात, जिथे कमजोरी तिथं रोग. बरोबर आहे, हे 100%. खरं खोटं? कमजोर माणसालाच आजार लागणार. कोरोना कोणाला झाला सर? कोरोना कोणाला? कमजोर लोकांना झाला. इम्युनिटी कमी त्यालाच झाला. कोरोनामध्ये ज्यांनी रेमडेसिविर घेतल्या त्यांची परिस्थिती काय झाली? काय परत अवस्था गेली सगळे, ती वर गेली सगळी. ती कोण राहिलेलं नाही. ज्यांनी आपलं चांगलं खाल्लं, कॅल्शियम खाल्लं, व्हिटॅमिन्स खाल्ल्या, म्हणजे जे पोषण ज्यांनी चांगलं खाल्लं ते आता सध्या अजून आहेत. माणसाला बोलता येतं परंतु पिकाला बोलता येत नाही. शेतकऱ्याला त्याची भाषा समजावी लागते. बरोबर. आता तुम्हाला ही भाषा समजते का पिकाची? प्रश्नच नाही. नुसतं मी राऊंड मारला तरी सांगतोय ना, है ना. आता काय वाटायला तुम्हाला प्लॉट बघून? फ्रेश वाटतं, एकदम फ्रेश. कारण कसं आहे माहितीये का, आज रोजी मी जर न्यू प्लांटेशन केलं असतं कमीत कमी 5 ते 6 लाख रुपये गेले असते. गेले किती गुंठ्याला सर? ही 15 गुंठ्याला. 15 गुंठ्याला हो, कारण बेड करावे लागले असते, ड्रीप बदलावे लागले असते, रोप. आता आज किती खर्च आला असता सर? किती खर्च आला असता?
5 ते 6 लाख 6 लाख रुपये आला 5 लाख रुपये धरू सर आपण. हा 5 एससीटी वैदिकवर आपण खर्च किती केला टोटल? 2200 आणि 550, 2750 आणि ते 9,000 रुपये गेले. आता मी परत आणि मागवलंय ना. नाही सुरुवातीचा अगोदरचं धरू. अगोदरच 3,000 रुपये 3,000 सुद्धा नाही 22 आणि 27 2750 रुपये खर्च केला आपण. आणि साईज चार्जरचं एक धरू 900 रुपये आहे की नाही. म्हणजे टोटल एक 4,000 रुपये आपण खर्च केले. जास्तीत जास्त सर 5,000 रुपये धरू. 5,000 रुपये आपण इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर 5 लाख रुपयाची बचत झालेली आहे आपली. होय तशी म्हटलं तर बरोबरच आहे. ते 5 लाखाचीच बचत झाली. खरे खोटे सर? बरोबर आहे. आणि शेतकऱ्याला हेच महत्वाचं आहे. जो इन्व्हेस्टमेंटला पैसे जे खर्च करून जे वाचवणार आहे ते त्याचा बेनिफिट असतो. हाच शेतकऱ्यांचा निव्वळ नफा आहे सर. मग हे तरी महत्वाचं है आहे. का नाही? हे तरी महत्वाचं आहे. आता मी तुम्हाला मग सांगितलं का नाही, टाकून द्यायची म्हणून आम्ही पाठवतोय. कारण कसं आहे, मी म्हणतो ठीक आहे म्हणजे लोकांची मजुरी तरी भागली, रोजगार तरी राहू द्या, प्लॉट चांगला राहिला महत्वाचं म्हणजे काय जीवदान मिळालं. जीवदान. आणि तुम्ही हे स्टोरेज करून ठेवली ना फुलं ती खराब होऊन जाते. खराब झाली की रोग राहिला बळी पडते. हो. आता तुम्ही बघितलं का सगळी फुलं आज कम्प्लिटली काढलेले तरी सुद्धा सर बघतोय सर मी जरा झूम करतोय पाठीमागं फुलांची संख्या भरपेट आहे अजून. नाही अजून आता जस्ट बडिंग चालू झाले. आता हे जे बळीचं बघायला फुल अगदी जबरदस्त किती ह्याला येते बघा. एका रोपात किती ह्याला खाली एक आहे वर एक आहे. हे आता बडिंग चालू झाले जस्ट आहे का नाही. आणि पानामध्ये जे काय बदल झाले सर अगदी प्लास्टिकचं पान असल्या पान व्हायला लागले. अगोदर पान कसं असायचं? अहो पहिली पानं तुम्हाला दाखवली असते म्हणजे तुम्ही म्हटलं असता का नाही आता काढून. आता कंपनीची माणसं येणार तर बुकिंग करूया. दुसरं काय नाही, बुकिंग करूया एवढं एकच विषय त्यांचा. कारण 4.5 ते 5 लाख रुपये त्यांना बुकिंगचे पैसे होते नाही सर. 5 लाखाचं नुसतं व्याज जरी धरलं व्याजाच्या पैशात सुद्धा आपण एससीटी वैदिकवर खर्च करत नाही. बरोबर. म्हणजे एससीटी वैदिकनं सर काय ताकद आहे तुम्हाला कधी वाटलं होतं का सर? प्रश्नच नाही. आता मी जनावरांनी सुद्धा तुमचं ते मिल्क चार्जर होय बर त्याचा काय रिझल्ट सर? प्रश्नच नाही. आता तुम्हाला दाखव प्रश्न नाही म्हणजे त्याचं रिझल्ट आता तुम्हाला पटणार नाही. मी ती मस म्हणजे रिजेक्ट करणार होतो कारण अगदी म्हणजे आमचं लक्ष नाही ना जरबेरामुळे त्यांच्याकडे. बर बर. ते आता बरं का व्यवस्थित मस आहे. अहो अगदी म्हणजे त्याचं काय नव्हतं ते सांगण्यासारखं नाही. एवढं वाईट अवस्था झाली बिकट झाली होती सगळी एकदम रुकडी झालेली. म्हणजे आपल्याकडे 6 लिटरची म्हस 2 लिटर सुद्धा दूध देत नव्हती. आता 3 लिटर दूध देते. किती दिवस झाले चालू करून सर? झाले का 1 महिना झाला असेल. आणि ती तब्येतमध्ये काय बदल झाला का? मग तेच सांगतोय. ते आता म्हणजे कसं आहे तब्येतीत आधी तब्येत सुधारली नंतर अगदी एकदम वृक्ष झाली होती. एकदम वृक्ष. बर. म्हणजे आपल्याकडे सगळं आता डॅमेजला आलं म्हणा की. डॅमेज म्हणजे मी काय म्हणतो हे मस आपली बदलून आपली दुसरी म्हणजे मस पण डॅमेजला आलती आणि हे जर्वे नाही. प्लॉटचे तुम्हाला जर पहिले फोटो दाखवले की नाही तुम्ही खरंच आश्चर्य आहेत का फोटो सर? चमत्कार दाखवतो तुम्हाला पाहिजे तरी बरं का चमत्कार झाल्यासारखंच मला वाटतं. हा सर येतं आता जे उभं राहिलं कशी बोलतो तर इथं जे आता आपल्याला ग्रीनरी दिसते किंवा सगळं दिसतं पूर्ण प्लॉट संपलेला होता म्हणजे काय दिसत नव्हतं सर. ह्या प्लॉट मध्ये पूर्ण करपा आला होता मला. पूर्ण असं जळून गेली होती रोपं. नाही करपा पिवळं पडून सगळं म्हणजे करपासच म्हणता येत नाही. ते झाडच वीक कम्प्लिटली झालं होतं. ओल्ड झालं होतं मला थोडं. तुमच्या 40 वर्षाचा ज्या शेतीचा अनुभव आहे त्यात तुम्हाला असं कधी वाटलं होतं का सर अशी एखादी वैदिक टेक्नॉलॉजी येईल आणि आपलं आयुष्याचं सगळं कायापालट होईल? कधीच नाही असं. नाही कधीच वाटलं नाही. म्हणजे एवढं होईल असं वाटलंच नव्हतं. कारण आता ह्याच्यावरूनच मी तुम्हाला सांगतोय की नाही इतकं म्हणजे आता जस्ट म्हणजे हा प्लॉट 1 वर्षाचा कोणी म्हणजे जरबेरावाल्याला जर दाखवलं तरी 1 वर्षाचा म्हणणार. आता लागण केली आणि आता पहिला फ्लश चालू झालाय का असं वाटतंय? 100% म्हणणार आहे नाही 100%. आणि ज्यावेळेला आपण हा प्लॉट पूर्ण वीक झाला होता त्यावेळेला शेवटी किती फुलं निघत होती? कुठं काढतच नव्हतं फुलं. म्हणजे पाठवलं तर दलाल मानायचं. अंदाजे किती येत होती तरी पण अंदाजे? कुठली तवा 4-2 दिवसात एखादं बॉक्स निघायचं. बॉक्स मध्ये किती नग असायचे? 500 फुलं.
2 दिवसातून एकदा 4-5 दिवसातून एकदा त्यातली बरं का चांगलं कुठलं आणि वाईट कुठलं म्हणून आपलं भरायची एवढी खरं म्हणजे द्यायचं म्हणून देत होतो बॉक्स भरला पाहिजे ना. आता 2 महिन्यात सर आता माल किती निघाला नाही आता तुम्हाला सांगतो आता तुम्हाला सांगतो रोज 1000 फुलं मिळते. दररोज हार्वेस्टिंग करतोय? नाही आमचं डेली असतं. डेली पहिल्यापासून आम्हाला सवयच आहे. डेली आलेलं फुल तेवढं काढायचं हे ठरलेलं आहे. आणि ह्यावेळी कसं असतं ह्या वातावरणात फुल राहिलं म्हटलं 1-2 दिवस की लगेच त्याला भुरी येते आणि टिकत नाही. म्हणजे सूर्यप्रकाश पटणार नाही. दुसरं एक तुम्हाला सांगतो, आता माझ्याकडून लोकलला माल नेणारी माणसं आहे ती सांगते की डॉक्टर तुमचं प्लॉट जी फुलं आहे ती 6-6 दिवस आम्ही वापरतोय. किती? 6-6 दिवस. हो बर 6-6 दिवस फुलं वापरतोय म्हटले. तरी पण भुरी वगैरे असलं काही नाही, काही येत नाही. अजिबात. कसं काय शक्य झालं? हे कसं काय शक्य झालं? नाही आता तेच मला ह्याचा चमत्कार वाटतोय ना. म्हणजे अक्षरशः बरं का तुम्हाला दाखवलं असतं म्हणजे आश्चर्य करशील. प्रत्येक फुलाला अशी भुरी आलेली असणार. बॉक्स भरून पाठवलं. हैदराबाद वाल्यानं तरी एकदा अख्ख्या बॉक्सचा फोटो पाठवला. म्हटले सगळ्या फुलाला भुरी आहे. त्याची पट्टी तुम्ही मागू नका. मागायचा प्रश्नच नाही. तर तुम्ही आम्हाला काय देताय का? फोटोच पाठवलं. ते काय ट्रान्सपोर्ट आम्ही भरूनच पाठवलेला. ट्रान्सपोर्टचा खर्च अंगावर, ते मजुरी अंगावर. तसं आता काय होत नाही बरं. 100% अगदी म्हणजे तेवढ्या होतील. कारण माझ्यात आता भुरीचं तुम्हाला कुठेही म्हणजे असं दिसत एक पॉईंट सुद्धा दिसत. आता तुमच्या आता नाना हे आता पान आहे का नाही, हे जे पान बघायला गेलो अगदी प्लास्टिकचं पान आहे काय असं वाटतंय. आणि ह्याची हाईट किती असेल? पानाची हाईट काय आहे की नाही? ह्याच्या पानाची पाठीमागची बाजू बघा बरं जरा. ह्याची जे शिरा बघायला गेलो अगदी पेंट केले काय असं वाटतंय है की नाही? आता ह्या पिरियडला कसं असतंय तुम्हाला सांगतो, भुरीचा हा अटॅक होतोच. फुलाव पहिल्यांदा म्हणजे पानावर होतो पण ते भुरी कधी येते माहितीये का सर? ज्यावेळेला झाड वीक होतं, कुठलाही रोग असले सर, कमजोर झाला. आता समजा इथं आता एखादं कुत्रं झोपले आणि कुत्रं जर जिवंत आहे तर त्याच्या नाकात कानात मुंगी जाईल का? नाही जाणार. त्याच क्षणी जर त्या कुत्र्याचा जीव गेला, प्राण गेला समजा, तर ऑन द स्पॉट त्याच्या कानात नाकात मुंगी जाईल. हे निसर्गाचा नियम आहे सर. जे मृत झालं त्याच्यावर काय होणार? निसर्ग अटॅक करतो. बरोबर. बुरी म्हणजे काय? थ्रिप्स म्हणजे काय? हे निसर्ग त्याच्यावर अटॅक करायला लागले. हे कमजोर झाले, ह्याला संपवून टाका. नाही हे जरबेराची रोग प्रतिकारक शक्ती वाढल्यामुळे बरं का थ्रिप्स माइट्स किंवा भुरी असा अटॅक करू शकत नाही. एससीटी वैदिकनं कशावर काम केलं सर? ह्युमिडिटी पॉवरवर काम केलं. हो, ह्युमिडिटी पॉवर वाढवली 100%. आता सर तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये जरबेराचे किती शेतकरी आहेत? जरबेरे तसे आमचे बरेच आहेत आहे का नाही? तुम्ही आता किती जणांना सांगितले की बाबा तुम्ही एससीटी वैदिक टेक्नॉलॉजी वापरा? मी आता माझे उस्मानाबादचे बीड साईडला जे लोक आहेत का नाही त्यांना प्रत्येकाला सांगतोय. त्यांच्याकडे तर म्हणजे त्यांना हुडकाय लावलं कुठं बाबा मिळते बघा. नसेल तर मी पाठवतो इथं. नाही पाठवायची गरज नाही. तुम्ही डायरेक्ट ऑफिसचा जरी नंबर दिला तर ऑफिस मधून त्या जवळच्या लोकेशनचा त्यांना नंबर मिळून जाईल. बरोबर आहे की नाही? म्हणजे त्यांचा पण त्रास कमी होईल आणि त्यांना ती उपलब्ध लवकर होईल. आहे की नाही? तुम्हाला जर त्रास झाला तर इतरांना होणार नाही, शेतकऱ्यांना. तुम्हाला ही टेक्नॉलॉजी माहिती कशी कळाली? माहिती असंच की युट्यूबला बघितलं मी. ते थोडस त्याचा अभ्यास करत गेलो कारण रिझल्ट पण यायचे ना त्याच्यावर. किंवा मिरची कुणाचे आले कुणाचे. किती व्हिडिओ बघितले असतील तरी 5-50 व्हिडिओ बघितले असतील. व्हिडिओ बघितले कारण मी कसं मी दुसरं काही युट्यूबला बघत नाही. शेतीचं काय असेल तेवढं बघायचं, बाकी इतर तुमचं काही नाही. जसं तुम्ही युट्यूबला व्हिडिओ मध्ये बघितलं तसा हा बदल झालाय का सर? नाही 100% झालं. 100% आहे की नाही? आपल्याला सर प्लॉटला जीवदान मिळाले 5 लाख रुपये. म्हणजे नवा प्लॉट प्लांटेशन झाल्यासारखं झालं. म्हणजे 5,000 रुपये खर्च करून 5 लाख रुपये वाचलेत. 100% वाचलेतच. म्हणजे 4,95,500 रुपये आपली फिक्स डिपॉझिट करायला काय हरकत नाही. आणि त्याचे जे काय व्याजावर जे काय पैसे येतील व्याजाचे ते सगळं आपण एससीटी वरती खर्च करायचे. खरंय खोट आहे सर? तेवढ्यात भागतच ते जे जास्त शिल्लक राहतील माझ्या मते. आणि जे काय उत्पादन आहे ते अगदी जोरदार येणार आहे. बाकी जर तसं व्यवस्थित जर एसटी वैदिकचं जर वापरलं तर मला काय वाटत नाही. आता कसं आहे काय काय लोक गुडघ्यानं वापरतात लागवडी रासायनिक. आपण पण वापरतच होतो सर अगोदर. मी वापरले तर माझं 2-2 लाखाचं बिल असायचं. मला शक्य सुद्धा झालं नाही 1-1 वर्षी
ते बिल भागवणं. म्हणजे अंगावर येत होतं? अंगावर म्हणजे कसं आमचं क्रेडिट वरती माल असायचं वर्षभर. जरी क्रेडिट दिलं तर ते भागवायला लागत होतं ना, तुम्हालाच भागवायला लागत. एक वेळ भागवणं मुश्किल झालंय, तर भागवणं मुश्किल झालं होतं. होय. आणि रोजगारांचा पगार सुद्धा अंगावर आहे, ते प्रश्नच नाही. रविवारी द्यावाच लागतो, ते अंगावर येत होतं. नसले तर उसने करून आणून द्यायचे, उसने का द्यायला लागायची. आता परिस्थिती काय तीच आहे ना. 2 रुपयांचं बोल गेलं तर तीच परिस्थिती आहे. आता आपल्या भागात जे काही जरबेरा जर शेती बघायला गेलो, पूर्ण धोक्यामध्ये आलेली शेती गेली. जरबेराची सगळी जवळ, जरबेरा नाही सर, पॉली हाऊस मधली सगळी शेती सगळी शेती. तुम्हाला सांगू का, तुम्ही हरेक आता हेच फुल तुम्हाला प्लास्टिकचं अगदी हुबेहूब मिळते. हुबेहूब आहेत, काही बदल म्हणजे आर्टिफिशियल म्हणजे शेतकरी मारला गेला. आणि त्याच क्षणी आपल्याला खर्च कमी करणं आणि उत्पादन वाढवणं हा एकच पर्याय. खर्च कमी झाला तरच तुम्हाला थोडंसं उत्पादन. आता खर्चाच्या बाबतीतला अनुभव काय सर तुम्हाला? किती पटीत खर्च कमी झाला असं म्हणायचं तुम्हाला? आता तुम्हाला सांगू का, जरी आता मी मे महिन्यापासून जर आतापर्यंत काढलं, काय कमीत कमी 50,000 रुपये माझे म्हणजे रासायनिकला ह्याला गेले असते. हो, ते फक्त 5,000 रुपये मध्ये झाले. हो, मी आता वापरलेलंच नाही अजिबात. बरं का, मी तुम्हाला रासायनिकचा मी हात दिलेलाच नाही, कारण मला ह्याचा रिझल्ट आला म्हटल्यावर कशाला घालू ते, म्हणजे ही जी पॉवर तरी मला वैदिकनं जर पोट भरत असेल केमिकल का खावा? मी काय विचार केला तुम्हाला सांगतो खरं ते, ह्याला जर आता आपण रासायनिक घातलं तर म्हणजे हे वैदिकनं झालंय का रासायनिक झाले काय कळणार, म्हणून तुम्ही अभ्यास करायसाठी वैदिकची स्ट्रेंथच मला बघायची. हो, त्यामुळे तर मी आता तेवढ्यासाठी वापरतो. पुढचे प्रोडक्ट वापरायचे अजून आपल्याला 23 प्रोडक्ट अजून आपले शिल्लक राहिले नाही. हो, आता कसं आहे, आता मला तेच वापरणं भाग आहे ना. बरोबर आहे. अलग लक्ष काय वाटतं आता तुम्हाला? एसटी वैदिकचे सगळे प्रोडक्ट वापरायची इच्छा निर्माण होती का? हा प्रश्न मी आता लगेच नाना सांगणार आहे, ऑर्डर हे पुढचं द्या. म्हणजे कारण कसं आहे, एक तरी वन वे केला पाहिजे. उगे तुम्ही ह्या रस्त्याला एकदा त्या रस्त्याला एकदा गेला की मग तुम्ही रस्ता पण तुम्ही तुमच्या उद्देशावरून पोहोचू शकणार नाही, कधीच नाही जाणार. तर तुम्हाला आता ह्या जे प्लॉटला आता जी स्ट्रेंथ आली आहे काय, ही आता वैदिकनंच आली आहे. हे बघा कसं आहे माहिती आहे का, उगीच काहीतरी खोटं सांगायचं इतर शेतकऱ्यांना डबऱ्या द्यायला ते नाही. मी स्पष्ट सांगतो, ह्याचा वैदिकचा हा रिझल्ट 1 नंबर आहे. 1 नंबर. बरं, मी काही कुठं गेलेलो नाही, इथंच काय एनी टाइम बघू शकता. पहिले पण फोटो आहेत माझ्याकडे. पहिले फोटो जर ह्यात जर आपण ऍड केले तर शेतकऱ्यांना म्हणणार सुद्धा नाही की बाबा ह्याच प्लॉट मधले फोटो आहेत का नाही. एवढा चमत्कार. बाकीचं स्ट्रक्चर तर तुम्हाला सांगेल बाबा इथले फोटो आहे. बरोबर, नक्कीच. आता आपण उभं राहिलो इथनं बरं का, अक्षरशः काय म्हणजे रोप पाक म्हणजे काहीच राहिलं नव्हते नाही. उगीच आपलं रोप हाईत म्हणा होते, हाय म्हणाला. फुल तरी प्रश्न फुल नाहीच आहे कुठे प्लॉट मध्ये. आता तुम्हाला सांगतो, आता जस्ट ह्या बर्ड्स तुम्हाला, कारण कसं आहे रेस्ट मधून आता बाहेर पडलेलं. हा, मार्गदर्शन कोणाचं मिळालं सर? हे गुंडा नानांचं. नाना नमस्ते. तुमचं नाव आणि पत्ता सांगा सर. माझं नाव धनराम विष्णू जाधव, मुक्काम पोस्ट इस्लामपूर, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. मोबाईल नंबर सांगा सर. 96 89 98 0772. तर आपल्या भागात जे काही आता ह्यानं त्रस्त झालेत रोगराईनं किंवा म्हणा खर्च करून पॉली हाऊस काढायला लागलेत, त्यांना जीवदान देण्यासाठी तुम्ही त्यांना संदेश काय द्याल? नाही, पॉली हाऊसच्या बाबतीत बरं का, एसटी वैदिकचं जर सुरुवातीपासून वापरलं, तुमचा इतर खर्च बराचसाच कमी होणार. कुठली गोष्ट अति केली की त्याचा वाईट परिणाम असतो, आणि हे वैदिकमुळे तुम्हाला म्हणजे वाईट परिणाम भोगावंच कुठलं लागणार नाही. जे काय आपले जे काय पहिले असतील ते सगळे माफ होतील आणि इथनं पुढे सगळे आपल्याला सगळे नवीन जीवदान मिळू शकते. राम सरांसाठी एवढी चांगली टेक्नॉलॉजी निर्माण केली, राम सरांसाठी तुम्ही काय संदेश द्याल?
काय नाही असंच म्हणजे त्यांचे म्हणजे ह्या प्रगती होत जाऊ. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं हे महत्वाचं कार्य आहे, शेती वाचवण्याचं हे महत्वाचं कार्य सगळ्यात मोठं कार्य. हो, भारत सरकार हा कृषीप्रधान देश आहे सर. 100% जर टेक्नॉलॉजी वापरत गेलो ना, बाकी रासायनिक वगैरे, आणि शेतकरी आज रोजी बुडतोय त्या रासायनिकच्या. आता आमच्या इथं म्हणजे अशी अवस्था होऊन बसली आहे एकेकाची, ऊसाचं बिल आले की सोसायटी भागवायची, कारण ते लागवडी उचललेले असते. सोसायटी भागवल्याशिवाय मिळतच नाही. मग त्याच्यापेक्षा जर एसटी वैदिकचं जर वापरलं सुरुवात, तुमचा खर्चही कमी म्हणून तुम्हाला उत्पादनही मिळेल. तुम्ही आता 40 वर्षाला शेती करताय, किती शिल्लक राहिली शेतीमधून? कुठं शेतीमध्ये पैसे काय शिल्लक राहिले का? मेळ लागणं मुश्किल होतं. मेळ ताळेबंद घालणं मुश्किल होतं. कसलं ताळेबंद लावताय, जुळतच नव्हतं. म्हणजे 40 वर्ष शेती केली, सोसायटी भागवायची, सोसायटी भागवली की फुडली उचलायची, तेव्हा फुडलं. म्हणजे पुढचं पाड आणि मागचं सपाट. हो, ठरलेलं आहे. आता तुम्हाला पुढे काय होईल, चमत्कार पुढे काय होईल? नाही, हे जर एसटी वैदिकचं जर वापरलं ना, हर एक पिकाला माझ्या तरी ठाम मत आहे. आणि बरं का तुम्हाला एक सांगतो, केमिकल युक्त खाण्यापेक्षा हे एसटी वैदिकचं जर खाल्लं तर बाकी इतर गोष्टीचा सुद्धा तुम्हाला बेनिफिट मिळेल. अगदी बरोबर आहे सर. इतर गोष्टी सुद्धा म्हणजे कसं आहे, तुम्हाला कुठल्या रोगाचा वगैरे काही प्रादुर्भाव पण होणार नाही, पण ते कम्प्लिटली हे वापरलं पाहिजे. कारण कसं आहे, अलीकडे लोकांना सवय झाली पाठीवरचं पोतं घ्यायचं आणि इस्कोटून तसं हे नाही. एसटी वैद्यकीचं कसं आहे, चमच्याने दिलं सर, ओनली चमचा. म्हणजे तूप कसं खातो ते, केशर कसं असतो, केशर पोतं पण कधी आणलेलं बघितलं का? नाहीच आहे. कशात नाही सर? हा, मग तेवढ्यासाठी मी सांगतो, छोटा पॅकेट बडा धमाका. फक्त एवढंच की हे तुम्हाला व्यवस्थित वापरलं पाहिजे. बरोबर. पूर्वी तर आम्ही लहान होतो त्यावेळी का नाही, घमेल्यातनं लागवड घेऊन जायचो आणि ती 20 गुंठ्याला टाकायचो. किती? 20 गुंठ्याला. घमेल्यातली लागवड 20 गुंठ्याला. आता आम्ही ट्रॉलीतनं 20 गुंठ्याला लागवड, म्हणजे अतिरेक करायला लागला. मग काय झालं, त्यामुळे माती काय झाली सर, कमजोर झाली, सगळं संपली म्हणा माती. तर भविष्यात जर असं होत राहील तर काय होईल पुढे, अन्नासाठी महायुद्ध होईल, अवघड होईल. तुम्ही आता एक भागात बघितलं नाही, जमिनी अगदी अक्षरशः म्हणजे हे झाले, क्षारपड झालेत. काही जमिनी अशा अक्षरशः बरं का 1 टन सुद्धा ऊस निघत, अशी अवस्था. गुंठ्याला 1 टन सुद्धा ऊस निघत नाही. हो, कारण कसं होतंय, पाणथळ जमीन झाली ना सगळे, त्यात पाणी धरून ठेवणं झाली ती, काय पाण्याची साठवण क्षमता त्याची संपलेली, म्हणजे त्यात साठवण जीव राहिलेला कॅल्क्युलेशन होतच नाही ना. बरोबर, त्यात जीवच राहिलेला नाही. जीवच नाही त्याच्यात. तर तुम्ही आता एवढा उशीर झाला ते फुल खेळायला लागला आहे का नाही? किती उशीर झाला ते हलवायला लागलाय त्याला? आणि एकदा वर धरा बरं, खाली धरा. अर्धा तास झाला त्या फुलासंग तुम्ही खेळायला लागलाय आहे का नाही? अजून जर हलवून बघा बरं, काय होते का? काहीच नाही. स्टीम कुठे पिचकत नाही. स्टीम स्ट्रॉंग झालेली. म्हणजे ह्या जी जरबेरी आहे किंवा जेवढं महत्व ह्या पुढच्या डायला स्टिकला सुद्धा एक बारीक जर पातळ स्टिक असली तर गिरायक घेत नाही, तुमची डिश बघून घेत आहे की नाही? ते स्टिक पण त्यांना तशी वरचं चांगलं आहे आणि आत पूर्ण पातळ आहे, चालत नाही. ही ताकद खरी एसटी वैदिकची आहे. बरोबर. तुम्ही हे प्लॉट अगोदर बघितलं होता? काय वाटतं ह्यात वेगळं पण काय जाणवत? बरीच सुधारणा झाली, चांगली सुधारणा झाली पहिल्यापेक्षा. साहेबांच्याकडे फोटो एकदम होता, कुठंतरीच राहिलो, डाल संपलो, प्लॉट पूर्ण संपत आला होता. 1 नंबर प्लॉट झालाय, पूर्णपणे असं सगळं भरगच्च झालं, भरून झालंय आहे की नाही? कुलकर्णी साहेब, काय प्लॉट किती वर्षाचा आहे? तसं आता नवीन आता बघितलं तर वाटेल नवीन, आता आपण नवीन आलोय पहिल्यांदा. आता मला तर वाटतं आता नवीन प्लांटेशन केलं, आपण यांचा पहिल्या वर्षीचा पण प्लॉट बघितला, त्यात आणि ह्यात असं मला काहीच बदल वेगळा फरक झालाय असं काय वाटत, सेमच वाटतोय प्लॉट. मला एक दुसरी गोष्ट सांगतो की माझे जे बेड होते काय कम्प्लिटली पांढरे, म्हणजे तुम्ही क्षारयुक्त झाले होते. आता हे बघा 5 वर्षाच्या मुळे पहिले कुजून गेले सगळे, आणि हे असं का नाही सगळं पांढरं. आता हे थोडंसंच कुठेतरी दिसतंय, नाहीतर हे सगळं पांढरं होतं. म्हणजे खाली पण पांढरं होतं सगळं? हो, सगळं पांढरा खड प्लॉट सगळा हे पांढरंच असायचं. म्हणजे माती सुद्धा जिवंत केलेली आहे 100%. मातीत मला बराचसाच फरक, कारण आमची सगळी पाणी नाही क्षारयुक्त पाणी. होय सर, अमृत जल जर आपण वापरलं, आता पाणी जिवंत करण्यासाठी आपलं आणखीन एक प्रोडक्ट आहे अमृत जल म्हणून आहे.
अमृतजीलचा आता मी प्रश्नच नाही हो, तुम्ही सांगायचं आणि मी ऐकायचं. ओके, थँक्यू, बेस्ट ऑफ लक सर. बेस्ट ऑफ